मोठी आघाडी घेतली आहे, मतमोजणी सुरू आहे, कसं बघताय? काही वेळात निकाली जाहीर होईल. गेल्या महिनाभरापासून प्रचाराची रणधुमाळी खूप जोरात सुरू होती आणि जिथे जिथे आम्ही प्रचाराला जात होतो, आमचे सगळे कार्यकर्ते असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्व पदाधिकारी असतील, जिथे आम्ही प्रचाराला जात होतो तिथे खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला नागरिकांचा मिळत होता. महायुती सरकारचं मी विशेष करून आभार मानेन, कारण त्यांनी लाडकी बहीण योजना जी आणली त्यामुळे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ह्या बाहेर पडून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की मोठा लीड यावेळेस या मतदारसंघात आम्हाला मिळतोय आणि अजूनही पुढे जवळपास 15 फेरी बाकी आहेत. निश्चितच तिथे पुढे लीड हा वाढू शकतो याची मला खात्री आहे. राज्यातील कार्यकर्ते जे आहेत ते मंत्रिपदाच्या इथं घोषणा देत आहेत, पालकमंत्री पदाच्या घोषणा. कसं आहे, त्यांची भावना आहे ती, कारण नाशिकला जवळपास 2 याच्यापासून नाशिककरांची अपेक्षा आहे की नाशिकला मंत्रिपद मिळालं पाहिजे. त्यामुळे कदाचित ते घोषणा देत असतील, परंतु आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतात तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो. आपल्याला उमेदवारी मिळाली त्यावेळी आपल्याला पक्षातनं आपल्याला बराचसा विरोध पाहायला मिळाला होता, बंडखोरी देखील पाहायला मिळाली. विरोधानंतर आपल्याला मोठं यश दिसतंय. आता निवडून आल्यानंतर मी आता त्या गोष्टी थोडंसं बाजूला ठेवते, कारण निवडून आल्यानंतर सगळे आपल्याला सारखे असतात. आता याच्यानंतरही ते मला भेटले, काही काम सांगितलं तरी त्यांची कामही आम्ही करू. अनेक अडचणी आल्या या सगळ्या दरम्यान आणि आता एक मोठी लीड, कसं बघताय? कुठली गोष्टी ही संघर्षाशिवाय शक्य नसते. संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो आणि त्यामुळे कदाचित त्या संघर्षाला सामोरं जाऊन आम्ही पुढे इथे पोहोचलेलो आहोत. प्रामुख्याने कुठलं काम आपल्या डोळ्यात समोर असेल, कारण आपण आता तिसऱ्यांदा आमदार होत आहे? खरं तर या महायुती सरकारने खूप महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. मागच्या काळात देखील मग सिडको फ्रीहोल्डचा असेल, मोठमोठे प्रोजेक्ट म्हणजे इंदिरानगर इथे जलतरण तलाव असेल, सातपूरला मोठी कामं झालेली आहेत. त्यामुळे सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगली कामं झालेली आहे. तरी देखील जी काही इथे अजूनही बाकी असतील त्याच्यावर भर देऊन की मोठं इंडस्ट्री आणणं किंवा हे जे मागणी आहे त्यासाठी आम्ही निश्चितच पुढील काळात प्रयत्न करू. आपण लीड मिळेल असं वाटलं होतं? एवढा लीड मिळेल असं अपेक्षित तसं नव्हतं. खूप म्हणजे 30 पर्यंत आम्ही 25 ते 30 या दरम्यान आम्ही अपेक्षित होतो, परंतु आता जवळपास 15-16व्याच फेरीत आता आपण हा लीड गाठलेला आहे, त्याच्याही पुढे गेलेलो. त्यामुळे निश्चितच मतदारांचा कौल हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी प्रचंड असा विश्वास माझ्यावर दाखवला. त्याबद्दल सगळ्या मतदारांचं, आमच्या लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळे पदाधिकारी, सगळे नातेवाईक, सर्वजण झटून मेहनत हे गेल्या महिनाभरापासून करत होते. प्रत्येकाच्या प्रयत्नाला हे यश आलेलं असं मी म्हणेन. ओके.